नमस्कार. काय म्हणताय? तर आजचा जो विषय मी घेऊन आलेलो आहे तो मोशन आणि रिजिड बॉडी आणि मोशन या मालेमधला नंतरचा भाग आहे. तर रिजिड बॉडी आणि मोशन ही जी आपली यूट्यूबवरची प्लेलिस्ट आहे माझ्या चॅनलवरची, तर त्याच्यामध्ये याआधी आपण मोशन म्हणजे काय, ती कशी होते, नंतर विविध म्हणजे फोर्सेसमुळे मोशन कशी होते आणि त्याच्यामध्ये न्यूटनचे नियम कसे लागतात, कॅरम आणि क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये न्यूटनचे नियम कशा पद्धतीने म्हणजे उदाहरणं देऊन कशा पद्धतीने ते लागू होतात, आणि शिवाय वेक्टर्स म्हणजे काय, म्हणजे सदिश राशी, म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन म्हणजे काय, आणि हे सगळं झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा काढायचा, वेलॉसिटी आणि टाइम ग्राफ आणि ऍक्सिलरेशन टाइम ग्राफ हे कशा पद्धतीने एकानंतर एक येतात. म्हणजे वेलॉसिटी टाइम ग्राफ कडून त्या एरिया ऑफ स्लोप काढून वेलॉसिटीकडे कसं यायचं, आणि वेलॉसिटी टाइमचा स्लोप काढून ऍक्सिलरेशन कडे कसं यायचं, अशा पद्धतीची ग्राफ आपण या आधीच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि तर इथे येण्याआधी तुम्ही याच रिजिड बॉडी आणि मोशन या प्लेलिस्टमध्ये असलेले व्हिडिओ जरूर पाहावेत जर का तुम्हाला याविषयी माहिती नसेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ याविषयी, किंवा वेलॉसिटी टाइम ग्राफ याविषयी, किंवा ऍक्सिलरेशन टाइम ग्राफ याविषयी, आणि डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफवरनं वेलॉसिटी टाइम ग्राफ कसा काढला जातो याविषयीची माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत, आणि शिवाय मोशन ओव्हरऑल आणि फोर्सेस मुळे मोशन कशी होते, तर याविषयी माहिती तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये या प्लेलिस्ट मधल्या तुम्हाला नक्कीच आय होप प्लेलिस्ट म्हणजे काय आणि ती कशी बघायची हे नक्कीच याविषयी माहिती असेल. तर एवढं सांगून आता आजचा त्यातला एक व्हिडिओ आपण करतोय. तर नक्कीच यासाठी जे प्रवीण जोशी जे फिजिक्सचे सर आहेत नाशिकचे, तर त्यांनी एक याविषयीचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण दाखवावा अशा पद्धतीने एक सूचना केली होती. तर मला लक्षात आलं की सगळी म्हणजे फोर्सेसमुळे मोशन कशी होते, न्यूटनचे नियम कसे लागतात, आणि शिवाय न्यूटनमुळे ओव्हरऑल फिजिक्समध्ये आपण थिअरी पासून मॅथमॅटिक्स पर्यंत कसे आलो. म्हणजे न्यूटनचं फिजिक्सला जे मोठं देणं आहे की प्रेडिक्टॅबिलिटी, डिटर्मिनिस्टिक, की बाबा ही माहिती आहे त्याच्यावरून गणिती रूपाने पुढचा अंदाज बांधणे. तर या मॅथमॅटिक्स फिजिक्सवर येणाऱ्या मॅथमॅटिक्सवर आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. आणि तो म्हणजे की फिजिक्समधले जे प्रॉब्लेम दिले जातात म्हणजे मोशनवरचे. म्हणजे आता एक हॅलिडे रेसनिक ह्या पुस्तकाविषयी तुम्ही ऐकलं असेल. हे अतिशय विख्यात पुस्तक. त्याच्यामध्ये फिजिक्समधले बरेचसे कन्सेप्ट म्हणजे आपल्या इथल्या याच्यामध्ये संक्षिप्त स्वरूपात असतं, पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ते कव्हरेज आपल्याला मिळू शकतं. तर मी त्याची लिंक तुम्हाला इथे खाली देईन अमेझॉनवरची. तर आज आपण जो हॅलिडे रेसनिक वॉकर नावाचं ते पुस्तक आहे, तर त्यातला एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर त्या हॅलिडे रेसनिकच्या चॅप्टर 2 मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन
याच्यामध्ये एक सॅम्पल प्रॉब्लेम 2.2 आहे. त्यात आहे की ही एक फिगर आहे. ही फिगर त्याच्यामध्ये दिली आहे की दिस फिगर इज अन x of t plot for an elevator that is initially stationary and then moves upward म्हणजे वर, which we take to be the positive direction of x आणि then stops. Plot v as a function of time. तर हा जो प्लॉट आहे एक एलिव्हेटर आहे. एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट आपण ज्याला म्हणतो, ती एक लिफ्ट आहे आणि ती अर्थातच खाली म्हणजे खालीवर आपल्या इथं बिल्डिंगमध्ये लिफ्ट बघितली असेल तर ती अशा पद्धतीने हालचाल करते. तर या ग्राफमध्ये हा टाइम ग्राफ आहे म्हणजे टाइम ऍक्सिस. त्याच्यामध्ये 1 2 3 4 to 10 सेकंड्स त्याचा कालावधी आहे आणि याचा जो हालचाल आहे लिफ्टची ती पार्किंग किंवा ग्राउंड फ्लोअर पासून समजूया 25 मीटर किंवा त्याही थोडंसं वर याच्या पद्धतीने त्याची हालचाल होती लिफ्टची हालचाल. तर 0 to 25 इज द maximum displacement on y-axis आणि 0 to 10 सेकंड इज द टाइम ऍक्सिस. आणि त्याच्यामध्ये काय होते की ग्राफ मध्ये दिलेल्यानुसार तिसऱ्या सेकंदाला 4 मीटर ती पोचलेली आहे मे बी फर्स्ट फ्लोअर आणि 8व्या सेकंदाला ती पोचलेली आहे 24 मीटरवर. तर अशा पद्धतीने आणि मग त्याला जे जॉईन केलेलं आहे थर्ड सेकंड टू 8 सेकंड 4 मीटर पासून 24 मीटर पर्यंत असं तो लाईन आहे आणि मग पुढे जाऊन ती पुन्हा थांबली. म्हणजे इथनं ती सुरू झाली आणि 24 मीटरच्या वर थोडस जाऊन अजून ही लिफ्ट थांबली. व्हॉट एव्हर आपल्या इथं रोज आपल्या इथल्या लिफ्टमध्ये हे चालूच असतं. आणि सांगितले की त्याच्याकडनं वेलॉसिटी टाइम ग्राफ तुम्ही काढून दाखवा. आणि आपण इथं खाली ऍक्सिलरेशन टाइम ग्राफ पण आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत. तर हे कशासाठी असतं मित्रांनो की एकदा तुम्हाला सगळं सांगितलं वेलॉसिटी टाइम ग्राफ, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, ऍक्सिलरेशन टाइम ग्राफ आणि तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला शिकवलंय न्यूटनचे नियम यू व्ही, नंतर ऍक्सिलरेशन कसं काढायचं, डिस्प्लेसमेंट कशी काढायची न्यूटनचे इक्वेशन्स ऑफ मोशन वरून. सो हाऊ टू नाव व्हिज्युअलाइज. कारण आपल्याला काय दिसतं की गाडी जाते, लिफ्ट वर खाली होतीये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट कशी होते फोर्समुळे ते दिसतं. पण वेलॉसिटी कशी आहे म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट ओव्हर टाइम कशी होते इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन किंवा ऍक्सिलरेशन कसं होतंय, तर त्याला व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी आपण जनरली या पद्धतीचे ग्राफ काढतो आणि त्यातनं आपल्याला त्या वेलॉसिटी किंवा ऍक्सिलरेशन मध्ये होणारे चढ उतार त्याचं एक क्लिअरली एक व्हिज्युअलायझेशन आपल्या डोळ्यासमोर येतं की हा दिस इज हाऊ द मोशन इज हॅपनिंग. अँड दॅट्स द मेन पर्पज ऑफ ड्रॉइंग दीज काइंड ऑफ ग्राफ्स. आता लेट्स गो टू द प्रॉब्लेम की थर्ड सेकंड पासून 8 सेकंड पर्यंत डिस्प्लेसमेंट किती आहे 4 मीटर पासून 24 मीटर. तर डिस्प्लेसमेंट वरून आपण आता वेलॉसिटी कशी काढतो. सो आय नो की तुम्हाला याचं माहिती असेल की आता हा जो एस किंवा डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, वेलॉसिटी इज चेंज इन हाईट, इन दिस केस चेंज इन प्लेस 4 मीटर पासून 24 मीटर. सो चेंज इन प्लेस किती आहे डेल्टा एस इज 24 -
4 is equal to 20 meters. 20 मीटर वर गेली आणि चेंज इन टाइम काय थर्ड सेकंड पासून 8 सेकंड पर्यंत चेंज इन टाइम 8 minus 3 is equal to 5 second. So velocity equal to 20 upon 5 is 4 meter per second. 4 meter per second. So this is 4 velocity the y-axis. So from 3rd to 8 second velocity is 4 meter per second. Velocity is 4 meter per second. आणि मग इथून फर्स्ट आता ही जी मुवमेंट जी सुरू झाली आहे ती पहिल्या सेकंदानंतर सुरू झाली आहे आणि 3 सेकंदापर्यंत तिसऱ्या सेकंदाला ती 4 मीटर पर सेकंद त्यांनी वेलोसिटी पकडली. त्यामुळे velocity on this until first second was 0 and from first second to third second there was change in velocity and हा change है. So this is increasing velocity आणि from पुन्हा 8व्या सेकंदापासून एक पुढच्या 9व्या सेकंदापर्यंत ती जाऊन थांबलेली आहे. सो 9व्या सेकंदाच्या पुढे पुन्हा वेलोसिटी किती झाली 0 झाली आणि 8व्या ते 9व्या सेकंदापर्यंत वेलोसिटी कमी झाली. Velocity has reduced from 8 second to the 9 second आणि नंतर 10व्या सेकंदानंतर ती शून्यच झाली. So this is our velocity time graph. So आता इथं झालं. Okay, so velocity time graph from first second to third second it has increased. So as you know, this is acceleration, then it is constant velocity for 5 seconds, constant velocity for 5 seconds and again reduction in velocity and 0 velocity over here. Done. So this is a velocity time graph. आणि आता यापुढे काय आहे acceleration. So this is acceleration. Acceleration is what? Rate of change of velocity over time. Acceleration is rate of change of velocity over time. तर 3rd second पासून 8 second पर्यंत काय velocity is constant. Okay, so this is 3rd second, this is 8 second. So the velocity over here, the change in velocity is 0. So acceleration over here is 0 meter per second square because it is a constant velocity.
ओके. नाव फर्स्ट सेकंड पासून थर्ड सेकंड, फर्स्ट सेकंड पासून थर्ड हा जो गेन केलाय त्यांनी, इट हॅज गॉन फ्रॉम 0 to 4. सो इन दिस 2 seconds, मग आता या ठिकाणी बघायचं झालं तर 4 म्हणजे आता चेंज इन डेल्टा व्ही, हे डेल्टा टी, डेल्टा टी ते चेंज टाइम किती, फर्स्ट टू सेकंड, सो 2 seconds. आणि इथे चेंज इन वेलोसिटी, सो फ्रॉम 0 to 3, from 0 to 3, so delta V is from 0 to 4, 0 to 4 change in velocity 0 to 4 meter per second is how velocity has changed first to third second मध्ये. So acceleration is delta V upon delta t. Acceleration is delta V upon delta t. So 4 upon 2, which is equal to 2 meter per second. Acceleration over here from first to second is 2. Acceleration over here is 2 meter per second square. Here it was 0, it was at rest. Now here it is moving constantly with 4 meter per second velocity. आता इथं काय झालं, 8व्या सेकंदापासून 9व्या सेकंदापर्यंत, 8व्या सेकंदापासून 9व्या सेकंदापर्यंत काय झालं, डेल्टा व्ही या फक्त या ठिकाणी डेल्टा व्ही from 8 to 9 seconds is again 4, but it has reduced, change झालेला आहे velocity मध्ये. So it is a negative minus 4 meter, because it started from 4 meter per second and it went to 0 meter per second. So change in velocity is minus 4. Change in velocity is minus 4 meter per second. And change in time is 1. Time is never negative. So change in time is 1 second. Change in time is, so acceleration over here, acceleration from 8 to 9 seconds is minus 4, which is called deceleration. Minus 4 meter per, acceleration over here is minus 4 meter per second square. So this is आणि परत 9व्या सेकंदापासून पुन्हा इट इज स्टेशनरी, सो 0. तर अशा पद्धतीने मित्रांनो फ्रॉम फर्स्ट टू थर्ड सेकंड the acceleration was, should be like this, correct? So it is, yes, so it is 2 meter per second, 2 meter per second square is the acceleration. And इथे here it is minus 4 meter per second square.
So this is positive acceleration, this is negative acceleration. So अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी काय म्हणतात त्याला, ती जी लिफ्ट होती ती स्टेशनरी होती, तिथपासनं ती स्टेशनरी होती पहिल्या सेकंदापासनं 3rd सेकंदापर्यंत तिचा स्पीड किंवा तिची वेलोसिटी वाढली. नंतर फ्रॉम 3rd to 8th सेकंड ती 4 मीटर पर सेकंड या वेलॉसिटीने वरवर अर्थातच जात राहिली. आणि नंतर 8व्या सेकंदापासून 9व्या सेकंदापर्यंत तिचा स्पीड कमी कमी होत पुन्हा 9व्या सेकंदाला ती स्टेशनरी झाली. आणि मग इन दिस ड्युरेशन काय झालं, त्या लिफ्टचं 1st सेकंड to 3rd सेकंड इट वॉज पॉझिटिव्हली ॲक्सिलरेटेड विथ acceleration of 2 meter per second square. From 3rd to 8th second it was moving with a constant velocity which is 0 acceleration, and then so till 24th meter of her journey, maybe 6th floor वगैरे असेल. आणि then from 8 to 9 second it came to a halt. ती पूर्ण स्टेशनरी झाली. आणि ड्युरिंग दॅट पिरियड तिचा ॲक्सिलरेशन हे -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण अशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. तर त्याच्यामध्ये द होल पॉइंट तुम्हाला असं वाटत असेल की वाय डू वी गेट टू सॉल्व्ह सच प्रॉब्लेम्स. द रिझन इज की तुम्हाला जेव्हा एखादा वेलॉसिटी किंवा एखादा ग्राफ दिलेला असतो तर त्याच्यावरनं तुम्ही पुढचं प्रेडिक्शन म्हणण्यापेक्षा त्यातली जी न दिसणारी क्वांटिटी आहे किंवा न दिलेली क्वांटिटी आहे, मे बी तुम्हाला वेलॉसिटी टाइम ग्राफ दिला जाईल. वेलॉसिटी टाइम ग्राफ, सो वेलॉसिटी टाइम ग्राफच्या वरनं जर का तुम्हाला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ काढायला सांगितला, सो यू विल गो रिव्हर्स. करेक्ट. म्हणजे याच्यावरनं तुम्ही उलटा ग्राफ काढणार आणि मग याचा एरिया ऑफ दिस फिगर, एरिया ऑफ दिस, आता काय ट्रॅपेझॉइड किंवा इक्वल साईड नाही येत म्हणा, तो एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल ही काय होईल, ही डिस्प्लेसमेंट येईल. करेक्ट. आणि इथला जे स्लोप्स आहेत तर तसेच याचा स्लोप हा म्हणजे आताही आपण ते केलंच, डेल्टा एस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी विल बिकम as acceleration in both of these places where there is a change. आणि then मग त्याच्यावरनं तुम्ही ॲक्सिलरेशन आणि टाइम ग्राफ. तर अशा पद्धतीने हे जे ग्राफ्स असतात विच इज मोर ऑफ एन ॲप्लिकेशन ऑफ युअर फिजिक्स कन्सेप्ट इन टू रिअल लाईफ. आणि ते कुठल्या, किंवा लिफ्ट खेळते किंवा कोणीतरी क्रिकेट खेळतोय, यू समवन इज पुशिंग द ब्लॉक, any of such things where now you need to visualize की डिस्प्लेसमेंट होतीये, डिस्प्लेसमेंट वरनं तुम्ही वेलॉसिटी कशी कशी बदलतीये ते कसं दाखवाल आणि त्याचा कसा अंदाज घ्याल, दाखवाल म्हणण्यापेक्षा कसा अंदाज घ्याल, आणि त्याच्यावरनं पुढचं ॲक्सिलरेशन आणि म्हणजे ॲक्सिलरेशन कसं कसं बदलते, कुठं कुठं कॉन्स्टंट स्पीड आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, आणि कुठं कुठं तो वाढतोय, वेलॉसिटी चेंज इन पॉझिटिव्ह चेंज इन वेलॉसिटी आहे म्हणजे ॲक्सिलरेशन आहे, आणि कुठं कुठं तो निगेटिव्ह चेंज इन वेलॉसिटी आहे. अशा पद्धतीने या 3 ग्राफमधनं नक्कीच परीक्षेमध्ये हे येतात, पण त्याच्यावरनं बेसिकली आपल्याला ज्या मॅथमॅटिकल क्वांटिटीज आहेत, जे डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतो आपण, की त्या टोटली मॅथमॅटिकल आपल्याला वाटतात, बट दे हॅव मिनिंग इन युअर रिअल लाईफ अँड ऑल्सो इन फिजिक्स. सो त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीने ग्राफ काढत असतो. सो आय होप आपण जो अप्रोच डिस्कस केला त्याच्यावरनं तुम्हाला काही नक्कीच उपयोग झाला असेल. तर तुम्ही हॅलिडे रेसनिक हे पुस्तक बघू शकता, आणि त्याच्यामध्ये
तुम्हाला या पद्धतीचे अनेक प्रॉब्लेम आणि त्याच्यातलं टॉपिक कव्हरेज खूप व्हास्ट आहे आणि आमच्या म्हणजे खूप पूर्वीपासूनच तो ॲज अ गुड रेफरन्स फॉर ऑल दीज इम्पॉर्टंट एंट्रन्स एक्झाम्स, सीईटी किंवा जेई साठीच्या प्रिपरेशनच्या. सो यू कॅन रिफर टू दॅट बेस्ड ऑन तुम्ही ज्या ठिकाणी शाळेत जात असाल किंवा ज्या ठिकाणी कॉलेजला असाल, एखादा सुंदर चांगला असा तुम्ही क्लास ट्युशन लावलेले असतील आणि तिथं तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचे अजून प्रॉब्लेम तुमच्या टीचर्सना कन्सल्ट करून त्यांना विचारून ते सॉल्व्ह करू शकता आणि या चांगल्या अशा पुस्तकांचा रेफरन्सही घेऊ शकता. सो आय होप मित्रांनो, रिजिड बॉडी आणि मोशन याच्या आपण बरंचसं कव्हरेज केलंय, तर ते तुम्ही या प्लेलिस्टमध्ये बघा आणि तुम्हाला काही त्याच्यात डाऊट आले किंवा काही कळेना असं असेल तर नक्कीच तुमच्या शिक्षक किंवा क्लासचे शिक्षक किंवा घरी वडील किंवा आई शिकवत असेल ते आणि अनेक ऑनलाईन वरती सुद्धा चांगले प्लॅटफॉर्म्स, तिथेही ते कन्सल्ट करा आणि तुम्हाला इथेही त्यातलं काही सांगावं असं शेअर करावं असं वाटलं किंवा एखादा प्रॉब्लेम, म्हणजे आपण असं प्रत्येक प्रॉब्लेम तर आपण सॉल्व्ह करणार नाही, पण असं काही असेल की अरे हा दिस इज इंटरेस्टिंग, तर इतरांसाठी तुम्ही ते शेअर करू शकता. तर या नवीन वर्षासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अशा प्रॉब्लेम व्हिज्युअलायझेशन मधनं तुम्हाला फिजिक्स मधली पुढची दृष्टी मिळत राहो अशी शुभेच्छा देतो. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.